देवी सखूची भक्ती फक्त तिच्यापुरती नाहीये, इतरांचं दुःख दूर करण्यासाठी सुद्धा ती ते करते. खाष्ट सासूची सेवा करते, कपटी मामीला क्षमा करते. हे दिव्य आहे. आणि म्हणूनच सखू माझी आवडती सखी आहे. अहो सगळं संपलं की शुभ बोल ना, असं कशाला बोलतेस? मी कुठं काय बोलतेय? उलट जे दिसतंय ना ते तुम्हीच नाकारताय. अजून काहीही घडलेलं नाहीये. आता महामाया आली ना की घाई करायला पाहिजे. मनोरमाबाई, कशी आहे तुमच्या भाचीची तब्येत आता? हा आता बरी आहे. बरी आहे ना? हो मग आता राहिलेला अंगठी घालण्याचा विधी पूर्ण करूया, म्हणजे साखरपुडा संपन्न झाला. हा? मी आता तेच म्हणणार होतो. चला घाई करा, चला हो लोक. चला चला चला. थांबा. दिगू, तू घोर घेऊ नकोस. आपण हा साखरपुडा करून घेऊ. हा माणिक बाळा ये. नाही रामाई, आता हा साखरपुडा करण्याची काहीही गरज नाहीये. हा साखरपुडा रद्द झाला. दिगू, हा काय अगोचरपणा आहे? अरे दिगू, भामेची तब्येत आता ठीक आहे, त्यासाठी साखरपुडा रद्द करण्याची काही गरज नाहीये. आणि रमाई असताना तू का निर्णय सांगतोयस? आणि तू असा निर्णय कसा काय बदलू शकतोस? नाहीच बदलू शकत. आणि दिगू, हा साखरपुडा अजिबात रद्द होणार नाही. तुम्हाला वचन दिलंयस, विसरू नकोस. आणि कशाला हा साखरपुडा रद्द करायचा? अरे आपण सुभेदारांना शब्द दिलाय. रमाई, मला परक्यांसमोर घरातले वाद उकरायचे नाहीयेत. आणि वचन म्हणशील तर तू विसरतेस की सगळ्यात आधी तूच मला शब्द दिला होतास की सखू तिचे दागिने घेऊन आली तर तू औक्षण करून सन्मानाने तिला घरात घेशील.